हजारो कोटी. म्हणजे निर्मला सीतारामनचे जे पती आहेत त्यांनी तर त्याचं वर्णन जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असं केलेलं आहे. जगातला सगळ्यात मोठा घोटाळा. अरे एवढं खाताय तुम्ही, खाल्लंयत, ओरबाडून खाताय. आणि मुंबई आम्ही वाचवली, महाराष्ट्र आम्ही वाचवला. आमच्यावरती आरोप करताय खिचडी घोटाळ्याचा. काढा ना तुमचा घोटाळा काढा, आणि आम्ही काही घोटाळा केला असेल ते सुद्धा एकदा होऊन जाऊ द्या, उघड होऊन द्या. माझी तयारी आहे. आव्हान मी घेतोय तुम्हाला. तुम्ही किती खाल्लेत आणि मी काय खाल्ले असेल तर मी किती खाल्ले, होऊ द्या तुम्ही. पण निवडणूक रोख्यांचा तुमच्याकडे काही उपाय नाही, काही उत्तर नाहीये. 10,000 कोटी सगळ्यात मोठा घोटाळा तो पचवता तुम्ही, आणि पचलायचं वाटतं तुम्हाला. कोरोना काळामध्ये सुद्धा पीएम केअर फंड, पीएम म्हणजे काय, त्याचं फुल फॉर्म काय, काय उगाच काहीतरी नाव, दुसरी काय अक्षरं नव्हती म्हणून पीएम केअर केलं तुम्ही. त्याची चौकशी नाही. लाखो कोटी, मला वाटतं एकट्या टाटा समूहानेच 1500 कोटी रुपयाचा चेक पहिला त्याने दिला होता. 1500 कोटी. असे हजारो कोटी तुम्ही जमवले. इथले सुद्धा तुमचे जे आहेत भाजपवाले, भाकड जनता पक्षवाले, यांनी सुद्धा महाराष्ट्र सरकारला पैसे नाही दिले, तुमच्या पीएम केअर फंडाला पैसे दिले, पण त्याचा हिशोब कोणी मागायचा नाही. मग मोदीजी तुम्ही 4 तारखेनंतर तर पंतप्रधान नाहीच आहात. जसं तुम्ही जाहीर केलं होतं नोटबंदी, की आज रात्री 12 नंतर तुमच्याकडच्या नोटा या कागदाच्या तुकडे राहतील, तसं मोदीजी महाराष्ट्र जाहीर करतोय की 4 जून पासून तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असाल, तुम्ही पंतप्रधान नसाल. तुम्ही पंतप्रधान नसाल. आणि तुम्ही पंतप्रधान नसल्यानंतर मग पीएम केअर फंड कोण हाताळणार ते पहिले सांगा. अरविंद केजरीवालने एक चांगला मुद्दा उपस्थित केलाय, आणि मला खरंच काळजी आहे, भाजपची काळजी आहे. कारण कोणे एकेकाळी तो आपल्या सोबती होता. मोदीजींनीच जाहीर केलेलं की 75 वर्षानंतर कोणी राजकारणात राहता कामा नये. मोदीजी, मला भाजपची चिंता का वाटते, कारण तुम्ही पंतप्रधान तर आता होतच नाही आहात, पण आणखीन 2 वर्षानंतर जेव्हा तुम्ही झोळी लटकावून निघून जाल तेव्हा तुमच्या भाजपवाल्यांची काय हालत होईल. म्हणजे तुम्ही आज जे बोललात की नकली सेना आणि राष्ट्रवादी, नकली राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होईल. अहो 30 वर्ष तुमच्या सोबत राहून, तुमच्याकडनं दगाफटका खाऊन सुद्धा जो भाजपमध्ये आम्ही नाही गेलो, तर काँग्रेसमध्ये कसे जाणार. पण मला चिंता नाहीये. माझ्यासोबत हे जोपर्यंत जमलेले आहेत माझ्या आशीर्वादाचे सगळं कवच, तोपर्यंत माझ्या शिवसेनेला कोणापासूनही धोका नाहीये. पण मोदीजी, तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा. ज्या वेळेला तुम्ही आम्हाला विचारता इंडिया आघाडीकडे चेहरे किती आहेत, दरवर्षी एक आम्ही पंतप्रधान देऊ, अहो निदान आमच्याकडे चेहरे आहेत, तुमच्याकडे तर चेहराच नाहीये. तुम्ही आता पंतप्रधान नसाल आणि 2 वर्षानंतर भाजपची हालत काय होईल ती बघा. 5 तारखेलाच अर्धा अधिक भाजपा फुटल्याशिवाय राहणार नाही. ते तर जाणारच ज्यूस. हे सगळे तुम्ही जे काय गद्दार जमवलेले आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, कंटा यंत्रणा आमच्या हातामध्ये असतील. जे उंदीर तुमच्याकडे पळालेत त्यांच्या बरोबर कशा शेपट्या पकडतो ते बघा आम्ही. त्याच्यामुळे मोदीजी, तुम्ही माझ्या शिवसेनेची काळजी करू नका. आई जगदंबा आणि आई भवानी समर्थ आहे. पण तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा. आणि मुद्दामून एक गोष्ट सांगतो की 2009 साली लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीजींनी 200च्या वर सभा घेतल्या होत्या, आणि नंतर मला भाजपवाले सांगत होते की काय करावं, जिथे जिथे यांना नेलं तिकडे आमचा सुपडा साफ झाला. त्याच्यामुळे मोदीजी अजून 2 दिवस राहिलेत. माझ्या नाशिक शहरामध्ये सुद्धा येऊन जा, सगळीकडे फिरा, म्हणजे सगळीकडे तुमचा सुपडा साफ होऊन जाईल. पण जी मस्ती तुम्ही दाखवत आहात, माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा तोंडचा घास पळून तुम्ही गुजरातमध्ये नेत आहात. काय गुन्हा काय केले हे एकदा सांगा ना. मी मगाशी जे तुम्हाला सांगत होतो की गेल्या 2 वेळेला महाराष्ट्राने भरभरून 40च्या वरती खासदार तुम्हाला दिले,